नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एजीएमपीएससी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. मित्रांनो, आज आपण 30 एप्रिल 2026च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, सर्वच प्रश्न हे खूप आयएमपी असणार आहेत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले एजीएमपीएससी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर आपल्याला या प्रश्नाची पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर या प्रश्नाची पीडीएफ उपलब्ध आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे. चला तर मग आजचा आपला पहिला प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक पहिला पाहूयात. 4थी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नवी दिल्ली. तर मित्रांनो, 4थी भारत आणि आफ्रिका फोरम शिखर परिषद ही नवी दिल्ली येथे आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. 4थी भारत आणि आफ्रिका फोरम शिखर परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे? तर मित्रांनो, नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे. आता ही कधी आयोजित केली जाणार आहे शिखर परिषद? तर 28 ते 31 मे 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे ही शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे. आता याचा उद्देश काय आहे या शिखर परिषदेचा? तर याचा उद्देश आहे की व्यापार, गुंतवणूक, संरक्षण आणि जागतिक दक्षिण सहकार्य वाढवणे हे या भारत आफ्रिका शिखर परिषदेचा मुख्य उद्देश असणार आहे. आता थीम काय आहे 2026 साठी? तर आय ए स्पिरिट अशी ही थीम असणार आहे 2026 साठी. आता आय म्हणजे इंडिया आणि ए म्हणजे आफ्रिका. आय ए स्पिरिट इंडिया आफ्रिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फॉर इनोव्हेशन, रेझिलियन्स अँड इन्क्लुझिव्ह ट्रान्सफॉर्मेशन असे या 2026 साठी थीम असणार आहे. आणि मित्रांनो, ही शिखर परिषद 11 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होत आहे. म्हणजेच की शेवटची परिषद कधी झाली होती? तर 2015 मध्ये अशी शिखर परिषद आयोजित केली होती. त्यानंतर आता 2026 मध्ये ही शिखर परिषद आयोजित केली जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 2 आहे. भारताच्या स्वदेशी बनावटीच्या विक्रम विटी या अत्याधुनिक रणगाड्याचे अधिकृत अनावरण कोठे करण्यात आले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अहिल्यानगर. तर मित्रांनो, विक्रम विटी या अत्याधुनिक रणगाड्याचे अधिकृत अनावरण नुकतेच अहिल्यानगर येथे करण्यात आले. आता अधिक माहिती जाणून घ्या. तर विक्रम विटी या रणगाड्याचे अधिकृतपणे अनावरण करण्यात आले. आता कुठे अनावरण करण्यात आले? तर या वाहनाचे अनावरण अहिल्यानगर, महाराष्ट्र येथील वाहन संशोधन विकास प्रतिष्ठानाच्या आवारात या विक्रम विटी रणगाड्याचे अनावरण करण्यात आले. आता मित्रांनो, या विक्रम विटी रणगाड्याची वैशिष्ट्ये काय असणार आहेत? तर विक्रम विटी 21 हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असा रणगाडा आहे आणि ते ट्रॅक केलेले आणि चाके असलेले अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. कोणत्या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे? तर ट्रॅक केलेले आणि चाके असलेले अशा दोन प्रकारांमध्ये हे विक्रम विटी रणगाडा उपलब्ध आहे. आणि मित्रांनो, हे भारतीय वाहन भारतीय सैन्याच्या जुन्या BMP-2 वाहनाची जागा घेणार आहे. आणि कोणाची जागा घेणार आहे? तर भारतीय सैन्याच्या जुन्या BMP-2 या वाहनांची जागा आता विक्रम विटी हे अत्याधुनिक रणगाडा घेणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या कौन्सिल सदस्यपदी कोणत्या महिला बॅडमिंटनपटूची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, PV सिंधू. तर मित्रांनो, नुकतीच PV सिंधूची बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या कौन्सिल सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर PV सिंधूने BWF ॲथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर आता BWF कौन्सिलमध्ये पूर्ण मतदान सदस्य म्हणून स्थान मिळवलेले आहे. तर मित्रांनो, PV सिंधू हे BWF ॲथलेटिक्स कमिशनच्या यापूर्वी अध्यक्ष म्हणून निवड झालेली होती. आता BWF कौन्सिलमध्ये पूर्ण मतदान सदस्य म्हणून स्थान मिळवलेले आहे PV सिंधूने. आणि ह्याचे वैशिष्ट्य म्हणजे काय? तर सक्रिय खेळाडू असताना बॅडमिंटनच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या मंडळात मतदानाचा अधिकार मिळवणारी PV सिंधू ही दुर्मिळ आणि पहिली खेळाडू ठरलेली आहे. तर मित्रांनो, PV सिंधू ही सध्या सक्रिय खेळाडू आहे आणि सक्रिय खेळाडू असताना बॅडमिंटनच्या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या मंडळात मतदानाचा अधिकार PV सिंधूने मिळवलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. 2026 या वर्षासाठीचा अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, P साईनाथ. तर मित्रांनो, अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार P साईनाथ यांना जाहीर झालेला आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर 2026 या वर्षासाठीचा प्रतिष्ठित अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक P साईनाथ यांना जाहीर झालेला आहे. तर मित्रांनो, हे P साईनाथ कोण आहेत? तर ते एक ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि संपादक आहेत आणि त्यांना या वर्षीचा हा अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार जाहीर झालेला आहे. आणि मित्रांनो, अनंत दीक्षित स्मृती पुरस्कारासाठी 25,000 रुपये आणि गौरव चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आणि मित्रांनो, हा पुरस्कार वितरण सोहळा कुठे पार पडला? तर 6 मे 2026 रोजी कोल्हापूर येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. राजश्री शाहू भवन येथे हा पुरस्कार पार पडला. पुढचा प्रश्न पाहूयात.
प्रश्न क्रमांक 5 आहे, नुकतेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशात 5 नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची अधिसूचना करण्यात आलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लडाख. तर मित्रांनो, लडाख या केंद्रशासित प्रदेशात 5 नवीन जिल्ह्याच्या निर्मितीची अधिसूचना करण्यात आलेली आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर लडाखमध्ये आतापर्यंत दोन जिल्हे होते. कोणते? आपल्याला माहितच आहे की लेह आणि कारगिल हे 2 जिल्हे होते. आता 5 नवीन जिल्ह्यांची निर्मितीची अधिसूचना सरकारने जाहीर केलेली आहे. आता कोणते असणार आहेत हे 5 जिल्हे? तर आता नुब्रा, साम, जास्कर आणि चांगतांग आणि द्रास हे 5 नवीन जिल्हे तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे लडाखमधील एकूण जिल्ह्यांची संख्या आता किती होणार आहे? तर 7 होणार आहे. आणि मित्रांनो, लडाख हे भारताचे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे केंद्रशासित प्रदेश आहे. आणि आता प्रशासकीय कार्यक्षमता वाढवणे आणि दुर्गम भागात सेवा पुरवणे यासाठी आता 2 वरून आता 5 नवीन जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता लडाखमध्ये 7 जिल्ह्यांची एकूण संख्या किती झालेली आहे? तर 7 झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. नुकतेच कोणत्या 2 नव्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यात आल्या? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए आणि बी दोन्ही. तर मित्रांनो, बनारस ते पुणे आणि अयोध्या ते मुंबई या 2 अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे नुकत्याच सुरू करण्यात आल्या. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, बनारस म्हणजेच की वाराणसी ते पुणे हडपसर ही अमृत भारत एक्सप्रेस ही पहिली, आणि दुसरी कुठली? तर अयोध्याधाम ते मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ही अमृत भारत एक्सप्रेस दुसरी. अशा 2 अमृत भारत एक्सप्रेस नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, अमृत भारत एक्सप्रेस काय आहे? तर अमृत भारत एक्सप्रेस ही एक पूर्णपणे नॉन एसी ट्रेन आहे, जी कमी खर्चात अत्याधुनिक प्रवास सुविधा देते. पुश पुल तंत्रज्ञान या नवीन अमृत भारत एक्सप्रेस रेल्वेमध्ये पुरवण्यात आलेले आहे मित्रांनो. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे, थॉमस आणि उबेर कप 2026 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डेन्मार्क. तर मित्रांनो, थॉमस आणि उबेर कप डेन्मार्कमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, थॉमस कप आणि उबेर कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन या खेळाशी थॉमस कप आणि उबेर कप संबंधित आहे. आता 2026 चे आयोजन कुठे करण्यात आलेले आहे? तर डेन्मार्क मधील हॉर्सन्स या शहरात ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि स्थळ कुठे असणार आहे? तर फोरम हॉर्सन्स एरिना येथे या थॉमस आणि उबेर कप 2026 चे आयोजन केलेले आहे. आणि मित्रांनो, या थॉमस कपची कितवी आवृत्ती असणार आहे? तर 4थी आवृत्ती असणार आहे 2026 ची. आणि उबेर कपची कितवी असणार आहे? तर 31वी आवृत्ती या 2026 मध्ये आयोजित केली जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए आणि बी दोन्ही. म्हणजेच मित्रांनो, पंडित लक्ष्मण कृष्णराव पंडित आणि सुमित्रा गुहा यांना हा सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलेले आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार 2026 ची कितवी आवृत्ती होती? तर 13वी आवृत्ती होती. आणि प्रख्यात शास्त्रीय संगीतकारांना सन्मानित करण्यात आलेले आहे. कधी? तर एप्रिल 2026 मध्ये. कुठे? तर नवी दिल्ली येथे हा सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. आता कोणाकोणाला मिळाला हा पुरस्कार? तर सुमित्रा गुहा ह्या कोण आहेत? तर हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आहेत. त्यांना हा सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले. आणि दुसरे नाव कोणाचं आहे? तर पंडित लक्ष्मण कृष्णराव पंडित यांना देखील सूरज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता पंडित लक्ष्मण कृष्णराव पंडित कोण आहेत? तर ग्वाल्हेर घराण्याचे ते दिग्गज गायक आहेत. पंडित लक्ष्मण कृष्णराव पंडित यांना देखील हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे, कोणत्या देशाने ओपेक अँड ओपेक प्लस या संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संयुक्त अरब अमिरातीने आता ओपेक मधून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर नुकतेच ओपेक आणि ओपेक प्लस या संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा कोणी केलेली आहे? तर संयुक्त अरब अमिरातीने ही घोषणा केलेली आहे. आता यामागचे कारण काय सांगितलेलं आहे? तर UAEच्या ऊर्जा मंत्रालयाने हा निर्णय देशाच्या दीर्घकालीन आर्थिक आणि धोरणात्मक हितासाठी घेतल्याचे स्पष्ट केलेले आहे. कुणी? तर UAEच्या ऊर्जा मंत्रालयाने. आता याचा निर्णय कधीपासून म्हणजे प्रभाव कधीपासून होणार आहे? तर हा निर्णय 1 मे 2026 पासून प्रभावित होणार आहे. आता मित्रांनो, याचा भारतावर काय परिणाम होणार आहे या निर्णयाचा? तर याचा थेट परिणाम भारताच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता मित्रांनो, आता ओपेक ही संघटना काय आहे ते पाहूयात आपण आता. आता आपण ओपेक संघटना काय आहे ते पाहूयात.
आता ओपेक म्हणजेच काय, तर ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, ही एक पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या प्रमुख देशांची एक आंतरसरकारी संघटना आहे. कोणती, तर ओपेक. आता मित्रांनो, ही जागतिक तेलाच्या किमती आणि पुरवठा स्थिर करण्याचे काम करते. आता ओपेकचे उद्देश काय, तर जागतिक तेलाच्या किमती स्थिर ठेवणे हे या ओपेक संघटनेचा मुख्य उद्देश आहे. आता या ओपेक संघटनेची स्थापना कधी झाली, तर 1960 मध्ये या ओपेक संघटनेची स्थापना झाली. आणि कुठे झाली, तर बगदाद इराकमध्ये या ओपेक संघटनेची स्थापना झाली. आता संस्थापक सदस्य कोण आहेत या ओपेक संघटनेचे, तर इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला हे या ओपेक संघटनेचे संस्थापक सदस्य आहे. आणि मुख्यालय कुठे आहे, तर व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथे या ओपेक संघटनेचे मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. चौथ्या रिव्हर्स बायस सेलर मीट 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले, आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुंबई. तर मित्रांनो, रिव्हर्स बायर सेलर मीट 2026 चे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते. अधिक माहिती जाणून घ्या. तर या रिव्हर्स बायर सेलर मीट 2026 चे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. आता त्याचा मुख्य उद्देश काय आहे, तर निर्यात केंद्रित सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना जागतिक स्तरावरील विश्वासार्ह खरेदीदारांशी थेट जोडून देण्याच्या व्यापारासाठी आणि निर्यातीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या रिव्हर्स बायर सेलर मीटचे 2026 चे मुख्य उद्देश होता. तर मित्रांनो, हे रिव्हर्स बायर सेलर मीट काय होते, तर जे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग असतात त्यांच्यासाठी जागतिक स्तरावरील बाजारपेठ उपलब्ध करून देणे हे या रिव्हर्स बायर सेलर मीटचा मुख्य उद्देश होता. आणि मित्रांनो, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ मर्यादित तर्फे आणि महाराष्ट्र शासनाच्या रॅम्प उपक्रमाअंतर्गत या रिव्हर्स बायर सेलर मीट 2026 चे आयोजन करण्यात आले होते. कुठे करण्यात आले होते, तर मित्रांनो मुंबई येथे या रिव्हर्स बायर सेलर मीटचे आयोजन करण्यात आले होते. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 30 एप्रिल 2026 चे चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे. मित्रांनो, 10 प्रश्न पाहिलेले आहेत जे की सर्वच्या सर्व महत्त्वाचे होते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर आपले एज्यू एमपीएससी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.